पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. काही दिवसापूर्वी दोघे तिघे एकत्र बसून चुगली करत होते. तिथे एक प्रभूचा दास त्यांच्यामध्ये होते. हालेलुया. त्या प्रभूच्या दासाला त्या चुगलीमध्ये ओढून घेण्याचं काम बाकी लोक करत होते. हालेलुया. त्या देवाच्या दासानी ती गोष्ट ओळखता एक वाक्य असे बोलले, प्रभूचा गौरव असो. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. ती बाकीची आत्मा तिकडे काय घालत होते, त्या आत्म्याच्या शक्ती तिकडे नष्ट केला. वचन आपल्याला सांगत आहे तुमच्या बोलण्याद्वारे किंवा तुमच्या कृतीद्वारे काही होऊ दे, देवाचा गौरव होऊ दे. मी बोलताना माझ्या शब्दाद्वारे देवाचा गौरव व्हायला पाहिजे. हालेलुया. खूप भांडण माझ्या शब्दावरून कुठे तयार होऊ नये. वचन सांगत आहे जगामध्ये भरपूर युद्ध आणि भरपूर काय झालेलं आहे. तरी जिभेने जे मार बसलेला आहे ते भयंकर आहे. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे लहान मुलांना आई बाबा कधी लहान मुलांना कठीण शब्द वापरून झाडायला नको. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कोणी पण असू दे, शिक्षक असो, फादर असो, सिस्टर असो, हालेलुया, एक कठीण शब्द वापरलं तर ते लोकांच्या डोक्यावर एक ओझ होऊन जाणार. काही लोकांना मरेपर्यंत अशा लोकांना क्षमा करायला नाही जमणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी तुम्हाला या गोष्टी जरा समजावून सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये जे सर्वसामान्य माणूस आहे, काहीतरी करताना काय म्हणून एखाद्या गोष्टी करताय, मला बरं वाटलं म्हणून एखाद्या गोष्टी मी करायला जातो. बरोबर आहे की नाही? हालेलुया. सर्वसामान्य माणूस जे काही करायला जात आहे ते कशासाठी करतात? मला बरं वाटलं. हालेलुया. मला बरं वाटलं म्हणून मी एखाद्या गोष्टी करायला जात आहे, मी करत आहे, तेव्हा समजा कोणतरी कुठतरी उभे राहून ओरडले, मूर्ख आहेस, असं करायचं असते का? लाज वाटत नाही का? हालेलुया. किंवा यापेक्षा मोठा ताकदवाला दोन शब्द जर कोणतरी वापरलं तर आई बाबांच्या विषयी परमेश्वराने बोललेला आहे, आई बाबांनो तुम्ही तुमच्या मुलांना खिन्न करू नका, त्यांना चिरडी सांगू नका. प्रेज द लॉर्ड. मुलांच्या मध्ये देवाने एक उत्साह ठेवलेला आहे. हालेलुया. ते तुम्ही एखाद्या कठीण शब्द वापरलं तर त्यांच्यामध्ये जे उत्साह आहे ते नाही समजत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी अनेक लोकांच्या शरीरातून एक शक्ती होते ते निघून गेलेलं आहे. काही पुरुष लोकांनी मला बोललेलं आहे, फादर माझा पुरुषपणा नष्ट झालेला आहे एका शब्दाद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून काय करावं लागणार? हालेलुया. आम्हाला समजा ओळख असलेल्या लोकांनी पाठ केलेले गाणे आहे, गाठी सोडविणाऱ्या, गाठी सोडविणाऱ्या, गाठी सोडविणाऱ्या आईद्वारे येशूवर
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एखाद्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आला, हे सोडवणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला कळालं, तुम्ही ओरडायला गेलं तर कदाचित त्या गोष्टीचा उलट परिणाम होऊ शकतात. हालेलुया. मग काय करू शकताय आपण? गाठी सोडवणारा आईचा फोटो बघितलेला आहे, बघितलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पोप जॉन पॉल दुसरे यांनी जर्मनी मध्ये असलेले चर्च आहे, त्या चर्चचा आठवण ठेवून पोप सालमानी या गोष्टीविषयी लोकांना समजावून दिलेल्या सुंदर विचार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण, मी आणि तुम्ही एखाद्या प्रश्न सोडवायला गेलं तर, हालेलुया, ते जे लोक रस्सीचं काम केलेलं आहे त्यांना कळते, ते कसं तरी ओढलं तर ते रस्सी असो किंवा सूत असो, हालेलुया, इकडे तिकडे ओढत बसलं तर ते सोडून घेण्यासाठी तुम्हाला तास 2 तास तुमचे जाणार. हालेलुया. जे शांतपणे मन शांत करून विचारपूर्वक ते सोडवण्याचं काम करणारे जे लोक आहेत, त्यांच्या हातामध्ये हे काम सोपवलं तर, हालेलुया, ते दुसऱ्या लोकांना जे 2 तास लागणार आहे ते हे लोक 4-5 मिनिट मध्ये सोडून घेणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जी गोष्ट तुम्हाला एखाद्या वेळी सोपा आहे वाटणार, आता ओरडणे गरजेचं आहे वाटणार, हालेलुया, ऍक्शन घ्यायला तुम्ही पाळणार, तुम्ही ते करून ठेवणार, ते शैतानाचा मोठा काही होऊन राहणार. हालेलुया. तुम्ही मरेपर्यंत किंवा त्या व्यक्ती मरेपर्यंत तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये तुम्ही एखाद्या नवीन अडचण तयार करून ठेवणार. प्रेज द लॉर्ड. माता मरियाच्या हातामध्ये एखाद्या कठीण परिस्थिती सोपवलं तर त्यानंतर तुम्ही शांतपणे छोटीशी प्रार्थना केली, एक चांगला 1-2 शब्द बोललं तर एखाद्या समस्या सुटून जाणार. मी एका ठिकाणी फादर बनायच्या अगोदर, मी सेमिनारी मध्ये शिकत असताना एका ठिकाणी सेमिनार चालवायला गेलो. हालेलुया. तिथे मला दिसलं की एक मुलगी, त्या क्लासमध्ये बसलेली एक मुलगी, तिच्या तोंड असं उघडं ठेवलेलं आहे, बसलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, मी तिला ते सेमिनारच्या नंतर बाहेर तिला मी समजावून दिलं. तिला विचारलं, तुला माहिती आहे का तुझं तोंड कायम असे उघडं लागलं? त्या मुलीने सांगितलं, नाही, मला माहित नाही, मला कोणी कधी बोललं नाही, मला आठवणच नाहीये, असं बोलले. हालेलुया. प्रियानो, मी फक्त एवढं काम केलं. मग मी फादर बनल्यानंतर आता एक 5 वर्षापूर्वी, 4-5 वर्षापूर्वी मला गोव्यातून एक फोन आला. त्या मुलीचा फोन होते. त्या मुलीने मला सांगितलं, फादर बेनी, तुम्ही मला ओळखताय का? तिने मला सांगितलं, तुम्ही मला ओळखणार नाही म्हणून मला माहिती आहे. तिने सांगितलं, तुम्ही आसाम मध्ये जेव्हा सेमिनार
चालवत होते तेव्हा मी तिथे त्या सेमिनार मध्ये मी होतो आसाम नाहीतर मेघालयात मी तिथे त्या सेमिनार मध्ये मी होतो आणि तुम्ही ज्या एका मुलीला सांगितलं होतं ना तुझं तोंड जरा बंद करा म्हणून ते समजावून दिलं होतं ना ती मुलगी मीच आहे. तिने सांगितलं फादर मी आता अमुक कॉन्ग्रिगेशन मध्ये एक सिस्टर आहे मी एका कॉन्व्हेंटचा मी आता सुपीरियर आहे. सुपीरियर लोकांचा एक कार्यक्रम गोवामध्ये होते म्हणून मी त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला इकडे आलो आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून माहिती आहे म्हणून मी तुम्हाला आता कॉल केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्या सेमिनार मध्ये सर्व लोकांच्या मध्ये मी तिला 2 शब्द बोलू शकत होतो किंवा तोंड मारून 2 शब्द तिकडे बोलू शकत होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची दया, देवाचे प्रेम, देवाची कृपा त्या मुलीला मिळाले. त्या मुलीने मला सांगितलं फादर तुम्ही या गोष्टी माझ्याशी बोलताना मला देवाचा प्रेमाचा एक अनुभव मिळाला. त्यानंतर मी हळूहळू त्यात विचार वगैरे करत राहिलो आणि मला वाटलं मला पण एक सिस्टर बनायचं आहे. प्रेज द लॉर्ड. एक छोटीशी गोष्टीवरून परमेश्वराचा कार्य करणाऱ्या एका व्यक्तीला परमेश्वराने तयार करून घेतले. म्हणून आपण गाठी सोडवणारा आईचा वापर करू शकतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. अगोदर कधी देवाच्या वचनाची घोषणा केली नाही, अगोदर कधी वचन बोलता आलं नाही, अशा तुमच्यामध्ये काही लोकांना वचन बोलायला परमेश्वर दान देत आहे. वचन पाठ करून बोलू शकतो. हालेलुया. पाठ करायला नाही जमलं तरी वचन तुमच्या परीने तुम्ही बोलू शकता. हे वचन बोलायला येणार एकाला कृपा देईल. तुमच्यामध्ये कोणाला तरी अधून मधून जुलाब लागत आहे. कधी कधी पोटामध्ये काही दुखणं वगैरे येणार आणि तुम्हाला पडापड तुम्हाला संडासला जायला लागणार. असे खूप पोटाचे त्रास असलेले कोणाला तरी तुम्ही आता स्पर्श केलेला आहे. कोणाला तरी छातीच्या भागामध्ये त्रास कधीतरी होत आहे. त्याबरोबर भयंकर थकवा पण येत आहे. दोघांनी या गोष्टी स्वीकार केलेला आहे. येशूने त्या दोघांनाही आशीर्वाद केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.